किंवा झिवू किंवा मुलं होऊ, तर त्याच्या बेतो कोल शार आमो इस्रायल. जर आजारी माणूस असला तर बोलतात बेतो कोल शार खोले आमो इस्रायल. म्हणजे आपण कधी सिंगल ब्राखा कधी देत नाही, मल्टिपल पुऱ्या क्लाल इस्रायलला ब्राखा देतो आणि त्याच्यामध्ये स्पेसिफिक माणसाला देतो. हे असं का, असा एक प्रश्न विचारलेला आहे, याचं मी उत्तर पण कधी कितीतरी वेळा दिलेलं आहे. पण परत बोलतो की आपण जेव्हा सिंगल माणसाचं पुण्य जास्त असू शकतो, कमी असू शकतो, आणि जेव्हा त्याचा सिंगल माणसाचा त्या स्पेसिफिक पर्सनचं नाव घेतलं गेला, तर त्याची पुस्तकं खोलली जातात वरती. आणि जर त्याच्याकडे पुण्य बरोबर जास्त नसतील, तर मग त्याला त्या पुस्तकं खोलून त्याच्यावरती कित्रूक येऊ शकतो. आणि म्हणून आपण बेतो कोल क्लाल इस्रायल अशा ब्राखा देतो. जरी रेफुआ असो किंवा कुठच्या पण कामासाठी, कुठच्या पण संकटासाठी. तर आजची टॉपिक मला, आपला लाख बा उमेरचा दिवस 2 दिवसापूर्वी झाला, आणि त्याच्यावर लाख बा उमेर झाल्यावरती प्रश्न विचारला जातो की ह्या लाख बा उमेर दिवसापासून आपण कुठचा लेखक घेतला, काय त्याच्यामधनं शिकलो. आणि हा प्रश्न राब रब्बी अविग्दोर मिलर, हे खूप मोठे राब होते, हे अमेरिकेला होते, हे स्लोबोडका येशुआमध्ये शिकलेले. आणि नंतर मग अमेरिकामध्ये हाईम बर्लिन ही येशिवा होती, न्यूयॉर्क न्यू जर्सी. आमच्या शाळेमधला जेकब ससून्सला एक मुलगा जो शाबी माझ्या 5-6 वर्षापूर्वी होता, तो त्या येशिवामध्ये शिकला. हाईम बर्लिन ही येशिवा युरोपमध्ये होती, आणि नंतर मग हॉलोकॉस्टच्या नंतर मग ती न्यूयॉर्कला परत बांधली गेली. तर तिकडचे मशगियाक होते, मला वाटते रोश शिवा होते, मशगियाक होते राव अविग्दोर मिलर, जिक्रोनो लिव्राखा. आणि त्यांना हा प्रश्न विचारले गेलेला की लाख बा ओमेर पासून आपण काय शिकतो. आणि त्यांनी उत्तर दिला, आणि तो उत्तर मी तुमच्या बरोबर शेअर करीन, कारण याच्यामध्ये आपल्या धर्माची एकदम बेसिक आयडिया दिली गेलेली आहे. तर पहिले आपण हे शिकतो की खुदा हक्कादोश बारुखू हू राखूम वे खानून. खुदा खूप दयाळू, खुदाला आपल्यासाठी खूप दया माया आहे. आणि हे आपण हे लाख बा उमरपासून का असा शिकतो, तर असं आहे की मिसर देशामध्ये इस्रायल लोक 50 शारे तुमा मध्ये पडलेली, एवढी खालती गेलेली का ती जवळजवळ 50 शारे तुमा मध्ये पडलेली. 49 50व्या मध्ये पडली असती तर ते लोक इतर देशामधनं निघू नाही शकली असती. जवळजवळ 50 वर्ष, 50 पायऱ्या खालती पडलेली स्पिरिच्युअल धार्मिकतामध्ये. आणि त्यांना खुदा राखून वे खानून, दयाळू देवाला आपल्यावरती, इस्रायल लोकांवरती खूप दयामाया आहे. म्हणून त्यांनी आपल्याला मिसर देशामधनं फक्त बाहेर काढले नाही, पण 50 दिवसानंतर त्यांना नियम हार सिनायवरती दिले, ज्याला आपण तोरा बोलतो, कब्बालाचा तोरा बोलतो. आणि त्याच्यासाठी आपण खागा शावोत सेलिब्रेट करतो. दरवर्षी खागा शाबुतला आपल्याला नवीन नवीन तोरा भेटतो, नवीन नवीन नियम आपल्याला समजायला लागतात दरवर्षी. तर परत हा प्रश्नावली जातात, पण त्याचा लाख बा उमेरला कसा काय कनेक्शन आहे. तर रबी अकिबाच्या वेळेला, जसं आपल्याला आतापर्यंत माहिती आहे की 24,000 त्यांची तलमिदीम, त्यांची स्टुडंट मग्गेफामध्ये रोग आला त्या वेळेला, आणि ते मेले गेली, ते वारले 24,000 मुलं. आणि जर
खुदाची दया नसती तर ते 50 दिवस माणसं मरत गेली असती, पण ती 33व्या दिवशी थांबली. फक्त 33 दिवस. ती पनिशमेंट खरी, ती सजा खरी 50 दिवसात ची झाली असती, पण ती खुदानी दया केली आणि 33 दिवस मध्ये तो रोग त्या जमान्यामध्ये थांबला. आणि म्हणून तिकडनं लाख बावमेरचा दिवस होता. काय काय बोलतात की ते लाख बावमेरचा दिवस होता जेव्हा तो रोग थांबला. आणि म्हणून आपल्याला समजतं का लाख बावमेरच्या दिवसामध्ये आपण सगळ्यात पहिले आपण शिकतो की खुदाला खूप दया आहे. जरी तो पनिशमेंट पाठवतो वाईट काम केल्याने वरती, तरी पण त्या पनिशमेंट मध्ये सजा, जरी खुदा सजा पाठवतो वाईट काम केलं असलं तरी, पण त्या सजामध्ये पण आपल्याला त्याची दया आणि दया माया त्याची आपल्याला दिसते. हे आपल्याला हा सगळ्यात पहिला हे आपल्याला लाख बा उमेर पासून आपण शिकतो. लाख बा उमेर मध्ये आपल्याला एक ब्रेक दिला गेला. आपण मॉर्निंग सुटकाचे दिवस मानले जातात. दाढी बाल करत नाही, म्युझिक ऐकत नाही, पण लाख बा उमेर पासून हा सुटक संपतो. आणि आता आपण शेव करू शकतो. काय काय लोक नाही करत दाढी वाट, लग्न नाही करत. काय काय लोक लाख बा उमेर पासून चालू करतात. ते वेगळे वेगळे कस्टम आहेत. काय काय लोक शाबुवत पर्यंत थांबतात. तर ते वेगळे कस्टम आहेत. पण आलपी दिन लाख बा उमेर पासून लग्न करू शकतो. त्याच्या पहिले उमेरच्या दिवसामध्ये नाही करू शकत. मॉर्निंग असते, सुटक सारखं असतं. आणि ते आपण शिकतो काय तर खुदाच्या दयामायामुळे आतापासून लग्न करू शकतो, दाढी बाल करू शकतो, म्युझिक ऐकू शकतो आणि शाबुवतसाठी चांगल्या प्रमाणे तयारी करू शकतो. पण त्यांच्या रबी अविग्दोर मिलरनी अजून तिथे सांगितलेले आहे काय फक्त हाच रिझन नाही, पण हे समजायला लाख पासून आपण काय घ्यायला पाहिजे. तर ह्याच्यासाठी आपल्याला मेन म्हणजे राबी शिमोन बर योखायचा तो दिवस आपण बोलले जातो. आणि त्यांच्याबद्दल आपण शिकायला पाहिजे. जर आपल्याला समजला राबी शिमोन बर योखाय कोण होते, त्यांची कामं काय होती, कशी ते वागले, आणि त्याच्यामधनं आपल्याला तो लेख लेख आपल्याला लाख उमेर पासून पण आपण घेऊ शकतो. तो चांगला लेख पण आपण रब्बी शिमोन बर योखाय बद्दलचा आपण घेऊ शकतो. आणि त्याच्यासाठी आपण समजायला पाहिजे की रब्बी शिमोन बर योखाय ह्यांची मिदा हे खरे बोलत होते. आणि त्यांच्यामुळे हे खरे बोलले. रोमाई लोकांच्या काळामध्ये ते खरे बोलले, रोमांच्या विरुद्ध बोलले, पण ते खरे बोलत होते. आणि म्हणून त्यांना रोमाई लोकांनी शिक्षा द्यायला दिली. पण त्यांनी ती खरी बोलणं सोडली नाही. आणि म्हणून आपण शिकतो लाख पौमेर पासून खऱ्या बोलण्याचा किती मोठा फायदा आपल्याला होऊ शकतो. जरी आपल्याला वाटेल की त्यावेळेला राबी शिमोन बर योखायनी खरे बोलून त्यांना रोमाई लोकांनी शिक्षा दिली, पण त्या शिक्षापासून ते एवढे महान झाले. आणि आज मिलियन माणसं मेरोनला जातात लाख बाउमेनला. आणि जरी नाही जाऊ शकली तरी ते राबी शिमोन बर योखायचा अभ्यास करतात, लाख बाउमेचा मेदुरा करतात जगामध्ये कुठे असले. कारण हे ह्याचा कुठना चालू झाला तर त्यांची खरी बोलण्याची ह्याच्यामुळे आपण ते खूप महान झाले. ते खरे काय बोलले तर त्यावेळेचा रोमन रोमन राज्यामध्ये तोराचा अभ्यास करायला खूप त्रास देत होते रोमाई लोक. आणि त्या काळी जे माणसं जी भिवून राहत होती, शास्त्र पाळायला घाबरत होती, त्या काळामध्ये हे शास्त्र पाळायला खऱ्या मार्गामध्ये चालण्यामध्ये त्यांनी हिंमत धरली. ते आणि त्यांच्या मुलांवरती शिक्षा आली. आणि ते त्यांना पळून पहिले ते बेत मिद्राश मध्ये लपलेले. नंतर मग त्यांना सांगितले गेलं का त्यांची राबी एलाझर त्यांच्या मुलगाची बायको
त्यांना जेवण आणायची. पण त्यांना जर शक आला का रोमाई तिची त्याचे पाठलाग करतील किंवा तिला छळ करतील, मग ती सांगेल ते लोक कुठे आहेत, म्हणून ते लोक बेत मिद्राश पासून पण पळून गेले मेआरामध्ये. मेआरा म्हणजे केव्ह. तिथे रबी अविग्दोर मिलर बोलतात, जेव्हा माणूस ट्रॅव्हल करतो, एका जा एका जागापासून दुसऱ्या जागेपर्यंत जातो, प्लेन मध्ये असतो, बोटीमध्ये असतो, त्यावेळेला जास्त आपला डोका धार्मिकतामध्ये नसतं. नमाज करू शकतो, पण आपण तोराचं शिकण्यासाठी पीस ऑफ माइंड पाहिजे, ज्याला इशुबादात बोलतात. आणि जो माणूस ट्रॅव्हल करतो किंवा पळून जातो किंवा पळण्यावरती असतो, तर त्याचा डोका तो शास्त्राच्या अभ्यासामध्ये नसतो. शास्त्राच्या याच्यामध्ये त्याचा खूप, कारण त्याचा डोका नेहमी ट्रबल्ड असतो. नेहमी त्याला त्याच्या पाठी त्रास, त्याच्या पाठी रोमाई सोल्जर्स आहेत, पाठी माणसं लागलेली आहेत. तो हे करू नाही शकत. पण इथे रबी शिमोन बर योखा आणि त्यांचा मुलगा रबी एलिआझार ह्यांच्या हे ते केव्ह मध्ये पळून गेले. 12 वर्ष होते आणि नंतर मग अजून 1 वर्ष. तर त्यांनी तो ह्या जगापासून लांब राहायचा. तो तो ते त्यांनी वेस्ट नाही केला. त्यांनी त्या टायमाचा उपयोग केला आणि ते तोऱ्याचा ज्ञान घेत बसले. रोज त्यांनी 24 तास तोऱ्याचा बरोबर शिक्षण घेतला. आणि तिथं त्यापासून आपल्याला समजतं की जे कठीण परिस्थितीमध्ये, कठीण संकटामध्ये तोराचं ज्ञान घेतात, तोराचा अभ्यास करतात, शास्त्र पाळतात, खुदाबरोबर जोड जोडाची प्रयत्न करतात. त्याला तलमुदामध्ये बोलतात, म्हण आहे, फुम सार आग्रा. जेवढा त्रास होईल तेवढा जास्त तुला सखार मेरिट भेटेल, तेवढा जास्त तुला पुण्य भेटेल, तेवढा जास्त रिवॉर्ड भेटेल. इथं त्यांना त्रास झाला. त्यांनी एवढ्या वर्ष त्रासांमध्ये धर्माचा अभ्यास, शास्त्राचा अभ्यास केला. आणि म्हणून जसा जेवढा त्रास झाला तेवढा त्याच्या जास्त त्यांना रिवॉर्ड, पर पुण्य भेटला. ह्या गोष्टीपासून आपण लाख बावम्याच्या वेळेला ह्याच्यामध्ये आपण राबी शिमोन बर योखा आणि त्यांचा मुलगा म्हणा, आपण हे शिकतो. याच्यावरती कोणता काय प्रश्न आहेत का? झूम मध्ये बघू किती माणसं आलीत अजून. सी या, वी हॅव लॉट ऑफ पीपल नाव. तोदा रब्बा हशेम. एनी क्वेश्चन सो फार? एनीबडी? कोणला काय ह्याच्यावरती प्रश्न आहेत? समजला ही टॉपिक? तर आपल्या धर्मामध्ये असे आहे की जी पण काय गोष्ट होते, की जे पण काय सण येतात किंवा शब्दात येतो, त्याच्यामधनं आपण काय काय घेतो आणि आपल्या लाईफमध्ये, पुऱ्या पुऱ्या आपल्या लाईफमध्ये ते आपण त्याच्यामधनं लेख घेतो, त्याच्यामधनं आपण लेखाख घेतो. इकडनं आपल्याला रागमावाची सगळ्यात मोठी हे समजते की खुद्याची आपल्यावरती खूप दयामाया आहे. अरे जरी माणूस वाईटच्या याच्यामध्ये असला किंवा त्याच्यावरती पनिशमेंट असली, त्याच्यावरती सजा असली, पण त्याच्यावरती पण दया आहे. मला कोणी प्रश्न विचारलेला आणि त्याचा आता मी उत्तर देतो. जेव्हा आपण ब्राखा करतो, तर ब्राखामध्ये शेम आणि मलखूत असतो. म्हणजे आपण बोलतो बारुक आता हशेम. सगळ्या ब्राखा बारुक आता हशेम पासून चालू होतात. आणि हशेम जे आपण खुदाचं नाव तिथं घेतो, त्याला शेम हशेम बोलतात. खुदाचं नाव त्याला बोलतात. हा तिसरा पण बारुक आता हशेम. आणि नंतर मग आपण बोलतो एलोकेनु मेलेख आवलाम. मेलेख आवलाम म्हणजे जगाचा राजा.
आणि त्याला बोलले जातात मलखूत. तल्मुदामध्ये मसेखत ब्राखामध्ये नियम आहे, नियम शिकतो आपण की ज्या ब्राखामध्ये शेम आणि मलखूत नसेल तर ती ब्राखा नाही. आणि म्हणून कधी कधी आपल्याला जर सफेक असला, सफेक म्हणजे आपल्याला डाऊट असला ह्याच्यावरती काय ब्राखा करायची. आता मला चहा पियाचा आहे पण मी याच्यावरती ब्राखा पहिलेच केलेली आहे, तर मला परत ब्राखा करायची जरूरत नाही. पण जर अशा सिच्युएशन मध्ये मी असलो जिथे मला माहिती नाही ब्राहा करायची की नाही करायची, तर पहिले म्हणजे विचारायचा, त्याचा अभ्यास करून यायचा. पण मला टाइम नाही, मी त्या सिच्युएशन मध्ये आहे जिथे मला माहिती नाही आता मला करू का नको, तर विदाऊट शेम मलखूत बोलू शकतो बेनिष्काय प्रमाणे, किंवा त्याच्याबद्दल विचार करू शकतो. म्हणजे बारुख आता हशेम एलोकेनु मेलेख हाओलाम, इथे मी शेम आणि मलखूत माझ्या खुदाचा नाव घेतला नाही, मी बारुख आता हशेम बोललो आणि एलोकेनू बोललो आणि नंतर मग मेलेख हाओलाम बोललो, पण कारण मला सफेक होता म्हणून. पण जर शेम आणि मलखूत नाही बोलला तर ती बराखा नाही. पण जर डाऊट असला तर फक्त हिरहेर केला तरी बेनिष्काळ बोलतात की ते चालेल, जिथे डाऊट असेल तिथे. हे का मी बोललो का, एकदा मी एक दोन महिन्यापूर्वी मी शेखियानू बद्दल बात करत होतो, कोणीतरी बोलला नवीन घराच्या वेळेला, तर त्याच्यासाठी दोन पितारोन, दोन दोन तऱ्हेचे त्याचा सोल्युशन आहे. एक म्हणजे तुम्ही विदाऊट शेम व मलखूत बोलू शकता, आणि दुसरा, जर तुम्हाला शेखियाने बोलायचंच आहे आणि त्याला भालाफेप्रमाणे शेखियाने बोलले नाही जाईल, तर नवीन फळ आणू शकता. आणि नवीन फळामध्ये आपण आपला आता ह्या शूटचा 6 वर्ष झाला, तर त्यावेळेला बोलू शकतो आपण बारुख शेखियानू वेकियमानू वेहिकियानू लजेमान हजे बोलासाठी. पण शेम आणि मलखूत बोलू नाही शकत, कारण ह्याच्यावरती आपल्याला आज्ञा दिली नाही आहे शेम मलखूत बोलत. पण 6 वर्ष झाली या शिवरला, लाख बाओमेरला, तर आपण बारुख शेखियानू वेकियामानू वैगियानू बोलू शकतो. किंवा आपण नवीन चांगले नवीन कपडे घालून त्या नवीन कपड्यावरती शेखियानू बोलू शकतो. किंवा नवीन फळ, जो सीझनचा नवीन फळ आहे त्याच्यावरती नवीन त्याच्यावरती आपण शेम आणि मलखूत बोलून शेखियानू त्या नवीन फळवरती पण बोलू शकतो. तसाच नवीन घर घेतला ज्याच्यावरती मॉर्गेज आहे, तर विदाऊट शेम मलखूत और नवीन कपडे घालून किंवा नवीन त्या सीझनचं नवीन फळ घेऊन त्यावरती शेखियानची ब्रखा करू शकतो. अजून प्रश्न विचारले गेलेला आहे, माणसं खिशामध्ये, पर्समध्ये काय काय ऑब्जेक्ट्स घेतात, रिलीजियस ऑब्जेक्ट. जसं हे आहे, मला माहिती नाही, हे मिझमोर लेतोदा आहे, इथे आशेर याचारची ब्राखा आहे. कधी आपण आशेर याचार वरती पण शिवर केली पाहिजे. आशेर याचार म्हणजे ही ब्राखा जेव्हा आपण बाथरूमला जातो, बाथरूमची बाहेर निघतो, हात धुतो आणि नंतर मग आपण हात पुसल्यावरती टॉवेलनी किंवा कपड्यानी किंवा पेपर टॉवेलनी हात पुसल्यानंतर पहिले पाण्याने धुवायचं, नंतर मग पेपर टॉवेल किंवा टॉवेलनी हात धुतल्यानंतर ही आशेर याचारची ब्राखा बोलली जाते. ही इम्पॉर्टंट ब्राखा आहे. जर वेळेला बाथरूमच्या बाहेर, बाथरूम झाल्यावरती आपण आपण ही ब्राखा बोलली पाहिजे दळ वेळेला, एक्सक्यूज मी. आणि काय काय लोकांच्या खिशामध्ये हे ठेवतात किंवा पर्समध्ये ठेवतात, तर मला विचारलं गेलेलं आहे, तर हे खिशामध्ये असून बाथरूमला जाऊ शकतो काय. तर हा जो माझ्याकडे आहे, जर तुम्हाला कॅमेरामध्ये दिसतंय, त्याच्यामध्ये शेम खुदाचं नाव नाही तर हे लिहिलेलं आहे, पण ह्याने एलोकेनो केन हाय लिहिलेलं आहे. तर असं ह्याने एलोकेनो लिहिलेलं आहे, तर हा प्लॅस्टिकच्या हा डबल कव्हरिंग कर मध्ये ठेवला पाहिजे, असा
लहान कोण कोण लहान तेलीम कॅरी करतं. खिशामध्ये बाई असते तर पर्समध्ये ठेवू शकतं, माणूस खिशामध्ये ठेवतो. अ, कोण कोण काय वेगळा वेगळा काय काय ठेवतो खिशामध्ये. रिलिजियस आर्टिकल ज्याच्यामध्ये जर शेम आणि मलखूत असला, खुदाचं नाव असला, तर ते डबल प्लॅस्टिक मध्ये किंवा डबल डबल कव्हर, असं हा असा टिश्यू कव्हर आहे, तर हा दोन टिश्यू घेऊन किंवा एक टिश्यू घेऊन डबल कव्हर करून आणि मग बाथरूम मध्ये घेऊन जाऊ शकतो. ते तर असा डबल डबल कव्हर. जर डबल कव्हर नसला, तर तो बाथरूम जायच्या पहिले कुठेतरी बाहेर ठेवू शकतो, चांगल्या जागी लपवून. आणि नंतर मग आठवणीने त्यांनी बाहेर आल्यावरती घेऊ शकतो. तर पुढचा पण रिलिजियस ऑब्जेक्ट असला, तर त्यांनी डबल कव्हरिंग करून बाथरूम मध्ये घेऊन जाऊ शकतो. जर नसला डबल कव्हर, तर तो बाहेर ठेवायचा. जर त्याची कायमची बॅग असली, तर त्या फॉर एक्झाम्पल तलीत तेफिलीनची कायमची बॅग असते त्या आणि जर कोणाला एअरपोर्टला असतो कधी आणि त्यांना बाथरूमला जायचं आहे, तर डबल कव्हर कव्हर प्लॅस्टिकची बॅग असली तरी चालेल, डबल प्लॅस्टिकची बॅग, किंवा दोन कपड्यामध्ये रॅप करून ठेवून जाऊन बाथरूम मध्ये च्या साईडला कुठंतरी ठेवू शकतो. तर हा एक प्रश्नाचा उत्तर. याच्यावरती काय तुम्हाला प्रश्न असेल तर मला विचारा किंवा चॅट मध्ये घाला. अजून एक प्रश्न विचारले गेलेला 2-3 हप्त्यापूर्वी, एरेत इस्रायल मध्ये ह्या ह्या शब्दातला एक पराशा होता, त्याच्या पहिले दोन पराशा होत्या, त्याच्या पहिले दोन पराशा होते. ह्या शब्दातला पण एरेत इस्रायल मध्ये दोन पराशा होतील, बेहार बेहुकोत आहे. आणि मग त्या ह्या हप्त्यामध्ये आपला सेफेर वैक्रा संपेल आणि नेक्स्ट हप्त्यापासून सेफेर बमिदबार चालू होईल. हा बोलायचं आहे का की मला 2-3 हप्त्यापूर्वी जेव्हा डबल पराशा होता, मेचोरा मेचोराचा पराशा डबल होता या एरेत इस्रायल मध्ये, त्यावेळेला प्रश्न आलेला की मेचोरा कुठच्या कुठच्या गोष्टीपासून माणसावरती चरात पडते. चराट म्हणजे एक प्रकारचा रोग आहे, जो जेव्हा मिसर देशाच्या बाहेर आले इस्रायल लोक, बेने इस्रायल, आणि ते वाळवंटामध्ये होते, तेव्हा अशा कुठच्या कुठच्या पापामुळे त्यांच्यावरती चरात हा असा रोग आला, ज्या रोगामुळे त्यांना शास्त्रामध्ये लिहिलं आहे, जर असा रोग आला चरात माणसाच्या घरावरती, माणसाच्या कपडावरती किंवा माणसाच्या अंगावरती, तर कोहेन ते बघतात आणि सांगतात की हा खरोखर आज तो चरातचाच रोग आहे. तर त्याला 3 कॅम्प होत्या, मखाने लेविया, मखाने इस्रायल आणि मखाने हा मिशकान. 3 कॅम्प होत्या मिदबार मध्ये, वाळवंटामध्ये. तर त्या माणसाला ज्याच्यावरती चरात आहे, तर त्या कॅम्पच्या बाहेर जायला, जिथे माणसं राहतात तिकडे राहू नाही शकत, त्याला 7 दिवस बाहेर जायला बाहेर काढले जात होता. आणि म्हणून ह्या हा रोग चरात हा खूप खमूर मानले जातो. आणि हा कशासाठी येतो त्याची असा प्रश्न आलेला. तर ह्याची मी उत्तर असं, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे उत्तर आहेत. कुठे कुठे लिहिलेलं आहे की हा 10 कारणामुळे चरात येतो. आज चरात नाही आहे. आज जर कोणच्या अंगावरती कोडं आलेत, त्याला आपण चरात बोलत नाही. हे फक्त जेव्हा आपला पवित्र मंदिर होता, जेव्हा मिशकान होता, आणि त्यावेळेला कोण बघू शकला, चेक करू शकला का ही 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 कोडे चरातच आहेत की ही ही कोडे काहीतरी वेगळे आहेत. पण जेव्हा पवित्र मंदिराचा नाश झाला आणि जेव्हापासून आपल्याला तारा करू नाही शकत, तेव्हापासून जे पण कोडे कोणच्या अंगावरती येतात कुठच्या पण ह्याच्यासाठी, त्याला चरात आपण बोलत नाही. त्यांनी डबल प्रश्न विचारलेला आहे की मग हा आजच्या जमान्यामध्ये चरात काय
आणि कशासाठी ह्या चराचा रोग माणसावरती येतो. तर जसं सांगितलं, आजच्या जमान्यामध्ये जेव्हापासून आपला पवित्र मंदिरचा नाश झाला आणि जेव्हापासून कोरबानोत थांबली गेली आणि जेव्हापासून तहारा करू नाही शकत आपण, तेव्हापासून पारा अदुमाचा तहारा करू नाही शकत, तेव्हापासून चराचा नियम वेगळे झाले. माणसाला जेव्हा आज पोळ्याचे डाग येतात त्याला आपण चरात बोलत नाही, पण त्याच्याऐवजी तीन प्रकारची पनिशमेंट कोणाला येऊ शकते ह्या चराच्या ऐवजी. आणि ते अशी आहे, तीन प्रकारची पनिशमेंट, तीन प्रकारची शिक्षा येऊ शकते. पहिली म्हणजे सगळ्यात खमूर, माणूस मृत्यू ह्या जगापासून घेतले जाऊ शकतं. दुसरी, जसा सांगितलंय माणसाला तीन प्रकारच्या त्यावेळेला पवित्र शास्त्राच्या वेळेला तीन प्रकारचे हे चरात तीन प्रकारचे रोग यायचे. एक माणसाच्या कपड्यावरती, एक माणसाच्या घरावरती, एक माणसाच्या अंगावरती. पण आज त्या प्रकारचे येत नाही, पण त्याच्या ऐवजी आज माणसाच्या अंगावरती म्हणजे माणूस मेले जाऊ शकतो, मृत्यू येऊ शकतो, किंवा त्याचा पैशाचा घाटा होऊ शकतो, तो भिकारी होऊ शकतो. आणि तिसरा, त्याला काय फिजिकल इलनेस येऊ शकते. त्याचा काय ना काहीतरी घाटा होईत जाऊ शकतो. असं तीन प्रकारचे वेगळे वेगळे लेवल्सची चरात आज येऊ शकतात. जसा परत मी बोलतो, जसा पवित्र मंदिर असताच्या वेळेला चरात येत होता तसा आज नाही आहे, आज वेगळ्या प्रकारचे आहेत. तर विचारलेलं आहे पहिले म्हणजे ह्या ह्या आजच्या जमान्यामध्ये कसा येऊ शकतो. तर सांगितलं पहिले म्हणजे त्याची वाईट हे होत होते, म्हणजे त्याचा पैसा बिझनेस मध्ये घाटा होईत जायत होता, होईल. दुसरा, त्याच्या अंगामध्ये बिमारी येऊ शकते, कुठची पण प्रकारची. आणि तिसरा, कुदा त्याला घेऊन जाऊ शकतो. तो विचार तर असे एवढी मोठी पनिशमेंट आहे. आणि ह्या कुठच्या कुठच्या कारणामध्ये हे हा चा रोग जे शास्त्रामध्ये लिहिलेला आहे, हा कशासाठी येतो. आणि ह्याची कारण हर एक पिढ्यामध्ये ती सेम कारण आहेत. कोण कोण बोलतात 10 कारण आहेत आणि कोण कोण बोलतात 7 7 कारण आहेत. तर तल्मुदामध्ये राब शमुएल बार नाहमानी यांनी राबी योखानांच्या नावामध्ये सांगितलेलं आहे की चरात येतो 7 गोष्टींमुळे, 7 म्हणून. आणि सगळ्यात पहिली गोष्ट जी एकदम फेमस आहे, ज्याला बोलतात लाशोन हा रा. सगळ्यांना माहिती आहे, बहुतेक करून लोक खूप शूड देतात लाशोना मध्ये. लाशोना पासून चरातचा रोग येतो. जसा सांगितलं, आजच्या दिवशी जर कोण लाशोनाराच्या याच्यामध्ये पडला तर पहिले त्याला लहान सण कठीणाई होतात, नंतर मग तो बिमारी होऊ शकतो. आणि शेवटी जर ते पण त्याच्यामध्ये पण त्यांनी करेक्शन नाही केली आणि लाशोनारा बोलायचं थांबलं नाही, तर ह्या जगामधला खुदा त्याला घेऊन जाऊ शकतो. च्या रिझनने लाशोनारा काय आहे हे म्हणजे ह्याच्यावरती खूप पुस्तकं लिहिलेली आहेत. सगळ्यात फेमस पुस्तक होफेज खाईम, ज्यांचा मिशना ब्रुरा आहे, त्यांची 2 पुस्तकं आहेत, 2 मेन पुस्तकं आहेत लाशोनारा बद्दल. लाशोनारा इन शॉर्ट, जर कोण दुसऱ्या व्यक्तीबद्दल बात करतो, चांगली वाईट बात करतो, आणि त्याच्यामुळे त्या दुसऱ्या व्यक्तीचा काहीतरी नाश होईल, किंवा माणूस जो ऐकते तो त्या दुसऱ्या व्यक्तीला खाली जरा बघल, तर त्याला त्या बातचीतला बोलतात लाशोनारा. लाशोनाराची खूप खूप मोठी
मोठी डेफिनेशन आहेत, खूप खूप वेगळे वेगळे डेफिनेशन आहेत, पण हा सिंपल डेफिनेशन आहे. जर कोण दुसऱ्याबद्दल काहीतरी वाईट बात करतो, ती चांगली बात असेल पण वाईट पण बात असू शकते, तर आणि पण ती बात एका माणसाने दुसऱ्या माणसाकडनं ऐकल्यावरती तो त्याला आता खालतीनी बघल, तर त्याला लाशोना बोलले जातं. त्या लासुनारामध्ये अजून एक कॅटेगरी आहे ज्याला बोलतात मोची शेमरा. म्हणजे ती बात एकदम खोटी बात आहे, बोलतो ह्या माणसाने अशी अशी चोरी केली या वेळी, आणि पण खरोखरी त्यांनी चोरी नाही केली. तर त्याला बोलतात मोची शेमरा, की हा माणूस, एक माणूस दुसऱ्या माणसावरती खोटी बात काढते, आणि त्या खोटी बातमुळं त्याला त्याची जमातामध्ये कमी होईल, कमती होईल, आणि त्याला मोची शेमरा बोलतात. आणि तो पण लासोनाराचीच एक कॅटेगरी आहे. तर लासोनारा हे खूप 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 इम्पॉर्टंट हे आहे की लासोनारापासून वाचले पाहिजे आपण. कारण ह्याची ह्याची शिक्षा खुदा देतो, आणि ते 3 प्रकारची शिक्षा असतात. आजच्या जमान्यामध्ये ती चरातची शिक्षा नाही, पण अशी शिक्षा आहे की माणसाचा ह्याच्यामुळे माणूस ब्लाइंड होऊ शकतो, आंधळा होऊ शकतो, माणूसला बिमारी येऊ शकते, धंद्यामध्ये घाटा होऊ शकतो, त्याच्याकडनं पैसा जाऊ शकता, त्याला मुलं होऊ नाही शकत. ते पण लासोनाराच्या याच्यामध्ये आहे. जो लासोनारा बोलतो, लोकांच्या बद्दल बात करत जातो, त्याला मुलं होऊ नाही त्याला असं शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. आणि शेवटी जरी तो शिकला नाही त्या ह्या व्हेरियस पनिशमेंट पासून, तर शेवटी ह्या जगामधला माणूसाला लवकर घेऊन जाऊ शकतो लासोनाराच्या सीननी, लासोनाराच्या खेतनी. तर म्हणून लासोनाराचे नियम शिकली पाहिजेत. ह्याचे वेगळे वेगळे पुस्तकं आहेत. स्पेशली होफेस खाईम यांनी हे पुस्तकं लिहिलेली आहेत. तर त्याचा अभ्यास माणसांनी, हरेक इस्रायल माणसांनी केला पाहिजे. पण जसा शास्त्रामध्ये सांगितलं आहे, राब श्मुएल बार नाखमानी, राबी योहानांच्या नावाने, की अजून 6 रिझन आहेत जिथे ज्याच्यानी लाशोनारा ज्याच्यानी ची परीक्षा होते, त्याच्यानी चराची पनिशमेंट होईल. आणि दुसरा, लासोनाच्या नंतर त्यांनी लिहिलेला आहे मर्डर, म्हणजे एक माणूस दुसऱ्या माणसाचा खून करतो, आणि त्याच्यामुळे ह्या जगामध्ये सराची पनिशमेंट येईल. कोण कोण बोलतात का हा फिजिकल मर्डर नाही, म्हणजे एक माणूस दुसऱ्या माणसाला ठार मारतो तसा मर्डर, तर तो पण एक खूप मोठा आहे. त्याला शिफकुत दामीम चा पाप मानले जातात. त्याला शास्त्रामध्ये बोलतो शिफकुत. आपल्या धर्मामध्ये 4 सगळ्यात मोठे पाप आहेत, ज्याच्यासाठी शिक्षा खूप कठीण शिक्षा आहे, ज्याच्यासाठी बेद्दीन माणसं, ज्या टायमाला सनेद्रीन होता, बेद्दीन होता, त्या माणसाला 4 प्रकारचे स्किला, स्रेफा, हेरे व खेनेक, या 4 प्रकारची शिक्षा दिली गेली जात होती. आणि एक त्याच्यामध्ये आहे जो एक माणूस दुसऱ्या माणसाला खून करतो, फिजिकल खून करतो, आणि त्याला बोलतात शिफकात दामीन. मी बोललो 4 प्रकारचे आहेत. एक आहे गिलू आरायोत, त्याला इमॉडर्सिटी बोलतात, शिफकात दामीन, गिलू आरावर शिफकात दामीन व अबोधा जारा, मूर्तीपूजा. आणि चौथी कॅटेगरी आहे त्याला बोलतात लाशोनारा. तर ही 4 प्रकारचे सगळ्यात आपल्या धर्मामधली सगळ्यात सगळ्यात मोठी पाप आहेत: शिफकुद्दामीन, अबोधा जारा, गिलू आरायोत आणि राशोनारा. तर हा दुसरा रिझन शिफकुद्दामीन असा आहे. आजच्या जमान्यामध्ये बोलतात फक्त जेव्हा माणूस फिजिकली एका माणसाला ठार मारतो, तर त्याला मर्डर, फक्त त्यालाच खून नाही बोलत. पण जेव्हा एक माणूस दुसऱ्या माणसाचा इन्सल्ट करतो, अपमान करतो,
वाईट प्रमाणे अपमान करतो, ज्याच्याने त्या दुसऱ्या माणसाचं तोंड एकदम खालती पडत जाईल. जरी त्यांनी त्याला त्याच्या डोक्याने चाकूनी त्याला ठार नाही मारला, तरी त्याच्या तोंडाने ज्या दुसऱ्या माणसाचा इन्सल्ट करतो, अपमान करतो, आणि त्याच्याने जसा शास्त्रामध्ये बोललेला आहे की जसा तो माणूस एका माणूस दुसऱ्याशी खालती पाडला, त्यांनी त्याच्यावरती वाईट बोलून, त्याच्यावरती बोंबलून, त्याच्यावरती काय त्याचा अपमान करून, तर त्याला बोलतात का ह्यानी ह्याचा खून केला, असं मानले जातं. आणि म्हणून हा दुसरा प्रकारचा कारण, ह्या कारणामुळे जर एक माणूस दुसऱ्या माणसाशी जर इन्सल्ट करतो, अपमान करतो, तर त्यामुळे या जगामध्ये सरात ही पनिशमेंट खुदा आणतो. परत मी पहिल्या रिझन वरती जातो, जे बोललो लाशोनारा. मध्ये तीन माणसं पार्टिसिपेट करतात. एक जो दुसऱ्याबद्दल वाईट बोलतो, दुसरा जो ऐकतो, आणि तिसरा ज्याच्याबद्दल बोलले जातात. तर लाशोनामध्ये हे तिन्ही माणसं त्याच्यावरती चरात येऊ शकतोय, चराची पनिशमेंट येऊ शकते. हा पहिला माणूस, त्यांनी बात केली दुसऱ्या माल्याबद्दल, तिसऱ्या माणसाबरोबर, कुठच्या तरी माणसाबरोबर वाईट बात केली. त्याच्यामुळे दुसऱ्या माणसाने ऐकला, आणि ते लोकांनी तिसऱ्या माणसाबद्दल बात केली. पण तिघा जणांना पनिशमेंट येऊ शकते, कारण एकाने वाईट बात केली, दुसऱ्याने वाईट बात ऐकली, आणि तिसऱ्या माणसाच्या बद्दल वाईट बात केली केली गेली. तर तिसऱ्या माणसाला पण पनिशमेंट येते. शास्त्रामध्ये लिहिलंय का तिसऱ्या माणसाने काय केलंय, त्यांनी वाईट नाही बोललाय, त्यांनी वाईट नाही ऐकलाय, पण त्याच्याबद्दल बात केली गेली. त्यांनी चांगला वागला नसेल, कुठंतरी त्याच्याकडे पण फॉल्ट असेल, म्हणून त्याच्याबद्दल बात केली गेली, आणि म्हणून तिघांना पनिशमेंट भेटते. म्हणून लाशोनाराचा सीन हा खूप खमूर सीन मानले जातो. आणि दुसरा सांगितला मी मर्डर. तिसरा बोलतो फॉल्स ओथ, खोटी शपथ घेणे. आजच्या जमान्यामध्ये आपण शपथ घेत नाही. जेव्हा बेद्दीन होता, सॉरी, बेद्दीन आज पण आहे, पण जेव्हा सनहेद्रीन होता, त्यावेळेला जर कोण पुरुष किंवा स्त्री यांनी काहीतरी, यांना कोर्टामध्ये आणले गेले, बेद्दीनमध्ये किंवा सनहेद्रीनमध्ये, तर त्यांच्या समोर ते खुदाच्या नावाची शपथ घेऊ शकते का मी हा पाप नाही केलाय, मी ही चोरी नाही केली, मी हा मर्डर नाही केलाय, मी हा खून नाही केलाय. तर हे ते करू शकतो, करत होत. त्याला बोलत होता ओथ, वाव पण बोलतात इंग्लिशमध्ये. आणि जर खोटी केला आणि खुदाचं नाव घेतलं, त्याच्यामध्ये खोटी शपथ घेतली, तर त्याच्यामध्ये पण सराचा पनिशमेंट येऊ शकते. ह्याच्याबद्दल खूप काय काय लिहिलेलं आहे, आणि ह्याच्याबद्दल खूप खूप काय काय बोलू शकतो. चौथी, इमॉरॅलिटी. आणि याला बोलतात, जसं मी सांगितलं, चार मोठ्या पाप आहेत, त्याच्या दोन बद्दल बात केली, लाशोनारा आणि आणि शिफखुद्दामीन. पण तिथे चौथा आला इमॉरॅलिटी. म्हणजे त्याला बोलतात शास्त्राच्या भाषांनी गिलुय आरायोत. गिलुय आरायोत आपण त्याच्याबद्दल योम किप्पूरचा मिन्खामध्ये आपण सोमवारी, रोज, दर दर हप्त्याला सोमवारी, गुरुवारी आणि शब्बातला आपण सेफर तोरा काढतो आणि वाचतो 10 माणसामध्ये. सोमवारी आणि गुरुवारी मिन्खामध्ये नाही वाचत, शब्बातला मिन्खामध्ये पण वाचतो. योम तोब असला तर आपण सकाळी वाचतो सेफर तोरा, आणि मिन्खामध्ये नाही वाचत, फक्त शब्बातला वाचतो.
आणि योम किप्पूरला आपण सकाळी पण शेफेर तोरा वाचतो आणि शब्बात सारखा मिन्खाला आपण शेफेर तोरामधला वाचतो. आणि शब्बातच्या मिन्खामध्ये आपण गिलू आरायोचे च्या बद्दल वाचतो. आणि ते आहे पराशा जवळजवळ 3-4 हप्त्यापूर्वी आपण आखारे मोत पराशा आखारे मोत मधला आपण तो वाचतो आणि त्याच्यामध्ये गिलू आरावतचे बद्दल आपण वाचतो. आणि तो गिलू आलायोत म्हणजे सेक्शुअल इमॉडेस्टी असं इंग्लिशमध्ये बोलले जातं. आणि ह्याच्यामधनं आपण ज्याला समजला त्याला समजला. हा 4 सगळ्यात मोठ्या पापामधला जवळजवळ पहिला किंवा दुसरा आहे. शिफकुद्दामीन, अवोदाजारा, गिलू आरायोत, लशोनारा. आणि याच्यामुळे पण आजच्या जमान्यामध्ये आपल्याला चराची पनिशमेंट मिळू शकते. पाचवा, आपल्याला जास्त टाइम नाही आता, तर पाचवा रिझन एरोगन्स म्हणजे माणूस हट्टी राहिला, घमंडी राहिला, तर त्याच्यासाठी पण चराची पनिशमेंट भेटू शकते. 6वा रिझन थेफ्ट म्हणजे तलमुदाच्या प्रमाणे तलमुदामध्ये गेझेल किंवा गिनेवा चोरी करणे, हे 2 प्रकारच्या चोऱ्या असतात. एका एका प्रकारची चोरी असते जिथे माणूस खुदाला घाबरून चोरी करतो आणि आजूबाजूला बघतो, पण तो खूप, आणि हे दुसऱ्या प्रकारचे असतो, तो माणूस आजूबाजूला बघतो काय बाबा कोण माझा बघत नाही आणि मग तो जाऊन टाकतो आणि चोरी करतो. आणि त्याची पनिशमेंट वेगळी आहे. एक गेजेल आहे आणि एक गनाव आहे. गनाव आणि गेजलान गनाव आणि गजलान हे दोन्ही दोन्ही प्रकारची चोरीची हे आहे. आणि जर जो ह्या चोरीसारखा करतो याचे हे वेगळे वेगळे नियम आहेत. मी फक्त शॉर्ट मध्ये बोलतो का चोरी आणि त्या चोरीच्या ह्याच्या ला पण शिक्षा सरात दिले जाते, सरात येऊ शकते. आणि 7वा आहे, मी या 7 ह्याच्यामध्ये का गेलो का जेव्हा हा पराशास आपण शिकतो तर लोक खूप लेक्चर देतात आणि लाशोनाराबद्दल बोलतात, लाशोनाराचा रिझन देतात. पण याचे 10 नियम आहेत. तलमुदाप्रमाणे 7 नियम आहेत. ते तलमुदाचे 7 नियम: पहिला लाशोनारा, दुसरा खून करणे, आणि खून फिजिकली खून नाही पण माणसाचा अपमान केला तर त्याला खून मानले जातात. आणि नंतर तिसरी फॉल्स ओथ, शपथ, खोटी शपथ. चौथी सेक्शुअल इमॉडस्टी, गिलू आरायोत. 5वा एरोगन्स, हट्टीपणा, घमंडीपणा. आणि 6वी चोरी. आणि ह्याच्यामध्ये सराचा पनिशमेंट भेटू शकते. आणि 7वी लास्ट म्हणजे, आणि हे लोकांना समजत नाही, स्टिंजीनेस. जो माणूस कमचान असतो, कमचान ही खूप वाईट मीद आहे. म्हणजे स्टिंजीनेस म्हणजे माणूस खिशामधनं पैसे काढायला मागत नाही. जे घ्यायचं आहे आपल्या फॅमिलीसाठी, आपल्या बायको पोरांसाठी, आपल्याला खायला, तर तो त्याच्याकडे पैसे असून तो पैसे काढत नाही, त्याला स्टिंजीनेस बोलतात इंग्लिशमध्ये. हिब्रूमध्ये खमचानूत बोलतात. मराठीमध्ये मला माहिती नाही. कंजूस, कंजूस मला वाटतं कंजूस बोलतात. जर फुकटची लोकांनी कंजूस केली, त्याच्याकडे पैसा आहे, चांगला पगार आहे, आणि तरी तो काढत नाही आपल्या बायको पोरांना तोराच्या मिसवत पाळायला, तोराचा अभ्यास करायला, शास्त्राचं ज्ञान घ्यायला, तलमिदे खखामीमला, पुअर तरमिदे खखामीम, गरीब तरमिदे खखामीमला पैसे द्यायला, जर तो आपल्या खिशातना पैसे काढत नाही, कंजूसगिरी केली, तर त्या कंजूसगिरीसाठी पण चराचा रोग त्याच्यावरती येऊ शकतो. जसा सांगितलाय त्या तलमुदाच्या काळाच्या पहिले, जेव्हा आपला बेत अमिकदाश होता, पवित्र मंदिर होता, तर 3 प्रकारची शिक्षा यायची. माणसाच्या अंगावरती चरात यायचा, किंवा माणसाच्या पहिले पहिले माणसाच्या कपड्यांवरती चरात यायचा. जर त्यांनी चुवा नाही केली, आपली मार्ग त्यांनी करेक्ट नाही केली,
तर पहिले सगळ्यात पहिले कपड्यावरती चारा द्यायचा. कपडा कपडे ते फेकून टाकायला लागायचे, जाळून टाकायला लागायचे. जर त्याने छुवा नाही केली, करेक्शन नाही केला, तर त्याच्या घरावरती चरा द्यायचा. आणि मग त्याला पुरा घर त्याचा साफ करून तोडायला लागायचा. आणि जर तिकडं पण तो शिकला नाही आणि तो लासवणारा बोलत गेला, लोकांना इन्सल्ट करत गेला, खोटी शपथ घेत गेली, किंवा सेक्शुअल इमॉरडॅलिटी करत गेला, बरोबर जिथे ज्याच्या बरोबर नाही संबंध ठेवायला पाहिजे त्याच्याबरोबर संबंध ठेवत गेला, किंवा हट्टी राहिला, किंवा चोरी करत गेला, किंवा कमचान कंजूसगिरी करत गेला, तर त्याला पहिले पहिले कपड्यांवरती चरात येत होती, नंतर मग घरामध्ये त्याच्या चरात येत होती, आणि नंतर मग जरी त्यांनी चुवा नाही केली तर मग कप त्याच्या अंगावरती चरात येत होता. आणि मग त्याला जमातीपासून 7 दिवस बाहेर काढून जायच होता. जर 7 दिवसामध्ये नाही थांबला, त्यांनी चुवा नाही केली, तर अजून 7 दिवस त्याला त्रास येत होता. अँड सो ऑन. जोपर्यंत तो चुवा करत नाही, जोपर्यंत तो पश्चाताप करत नाही, तोपर्यंत हा चरा जाईत नव्हता. ते जुन्या जमान्यामध्ये होत्या. आजच्या जमान्यामध्ये ह्या ह्या 7 पापांमुळे, काय बोलतात, 10 पापांमुळे चरात येतो. आजच्या दिवशी माणूस त्याच्यामुळे आंधळा होऊ शकतो. आजच्या दिवसामध्ये त्याला बिमारी येऊ शकते. आजच्यामुळे म्हणजे त्याला घाटा होऊ शकतो धंद्यामध्ये. किंवा आणि शेवटी जरी हे सगळे आल्याण्यावरती त्यांनी त्यांनी नाही चुवा केली, आपला लाशोना बोलायचा थांबला नाही, दुसऱ्या लोकांचा इन्सल्ट करायचा थांबला नाही, खोटी शपथ घेत राहिला, आणि सो ऑन, तर शेवटी मावेत म्हणजे मृत्यू त्या माणसावरती खुदा आणू शकतो. आणि ते हा पॉइंट मी खूप वेळा जवळजवळ महिना 2 महिना शिवर घेत नव्हतो, पण हा प्रश्न आला. पण हा प्रश्न एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे, आणि हा बरोबर समजवल्या गेल्या पाहिजे. आणि ह्याच्यामधनं आपण घेऊ शकतो की आपण लाशोनाराचे नियम बरोबर शिकले पाहिजे. त्याचं हर एक आपल्या आपल्या टायमाप्रमाणे, हर एक आपल्या आपल्या ह्याच्या लेवल प्रमाणे लशोनाराचे नियम शिकले पाहिजेत. कधी कोणत्या बद्दल काय बात केली पाहिजे, काय बात नाही करू शकत, कसली बात कोणत्या बद्दल केली पाहिजे, कुठना वाईट बात, काय आहे वाईट बात, ह्याचे सगळे नियम होफेज खाईमनी पुस्तक, लाशोनाराच्या पुस्तकामध्ये मध्ये तिकट तो पुस्तक शिकला पाहिजे. आता आपलं 5 मिनिटं आहेत, 4-5 मिनिटं आहेत. याच्यावरती काय कोणाला प्रश्न आहेत का? So I need to go to Devin Mincha in 5 minutes. So प्रश्न चॅट मध्ये पण लिहू शकता. जर कोणाला प्रश्न नसतील तर आपण शिवर एंड करू. शब्बात शलोम सगळ्यांना. आपण रोज ओमेर काउंट करतो. ओदम्यात आपण शाबोतच्या खागला येऊ, जिथे कबालाचा तोरा जसा लिहिलेला दरवर्षी हर एकाला नवीन 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 तोराचे थॉट्स येतात, नवीन नवीन तोराचे नियम शिकले जातो. ओके. ह्याच्यानंतर राफ शिमोनची शिवर आहे पुरुषांना. नोटीस 7 वाजता चालू आहे. मला आता मिनखाला जायचं आहे, तर मी आता निघतो. So thank you everybody for joining. Hope this sure was informative. And if any questions, please let us know. Thank you so Thank you, much. David. Thank you. Shabbat Shalom. Atzlacha rabba lekulam. Thank you, David. Thank you very much. God bless you. Amen. Thank you. Kol Shem Mevarech. Amen.
ازيكم بروها ازيكم. خزق خزق اني سوغير اتسلي.